चला आज आपण झटपट होणारी आणि चटपट लागणारी अशी रेसिपी बनवणार आहोत. ती सर्वांनाच आवडते, सर्व आवडीने खातात अशी ही रेसिपी आहे. तर पास्ता बॉईल करून घ्यायचा. पास्ता बॉईल झाला की इकडं कढईमध्ये तेल टाकायचं, मोहरी टाकायची, जिरे टाकायचे. मोहरी चांगली तडतडली की तिथं बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा लाल झाला की त्याच्यामध्ये बटाटा टाकायचं, टमाटर टाकायचं, पत्तागोबी टाकून त्याला चांगलं मिक्स करायचं. ते चांगलं फ्राय झालं 1-2 मिनटं की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकलं 2 मिनटं झाकण ठेवायचं आणि 2 मिनटानंतर झाकण काढून त्याला मिक्स करायचं आणि पास्ता मसाला टाकून 1-2 मिनटं फ्राय करायचं. पास्ता मसाला टाकला 1-2 मिनटं फ्राय केल्यावर आपण बॉईल केलेला पास्ता त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि 5-6 मिनिट चांगला त्याला फ्राय करायचं. 5-6 मिनिटानंतर फ्राय झाल्यावर आपला पास्ता तयार होतो. जर ही पास्ता रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. अशा नवनवीन रेसिपी बघायला तुम्हाला आवडत